नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. बल्ल्याणी प्रभाग क्रमांक 11 परिसरात विकास कामांचा शुभारंभ. माजी नगरसेविका नमिता पाटील यांचा पाठपुरावा. कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग क्रमांक 11 बल्ल्याणी येथील स्थानिक नगरसेविका व माजी शिक्षण मंडळ सभापती नमिता पाटील यांनी पाठपुरावा करून रस्ते गटारे कामांसाठी 2 कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत सदरील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील, माजी नगरसेविका नमिता पाटील, पंडित कुलकर्णी, अमोल कुलकर्णी, विजय भोईर, शाखा प्रमुख महेश पाटील, शिवाजी गोंधळे, अरफाज गुजर, जक्की पाकुर्डे, राजू पाटील, संदीप पाटील, दशरथ गायकर, महेश पाटील, भरत मडवी, सूरज पावशे, अराफत गुजर, प्रदीप घाणेकर, पंकज सिंग, समीर गायकवाड, प्रकाश पाटील, सिद्धार्थ जाधव, संदेश जाधव यांच्यासह इत्यादी उपस्थित होते. वैष्णवी माता मंदिर ते IS स्कूल पर्यंत रस्ता व गणेश नगर ते गल्ली नंबर 6 पर्यंत रस्ता, तसेच सिद्धार्थ जाधव ते असलम गुजर यांच्या घरापर्यंत रस्ता या तिन्ही कामांसाठी माजी नगरसेविका नमिता पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. तसेच महापालिका प्रशासनाकडेही पाठपुरावा करून तिन्ही विकास कामांसाठी 2 कोटी रुपये मंजूर करून घेतले. आत्ताच थोड्या वेळापूर्वी येथील स्थानिक नगरसेविका नमिता पाटील यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन उद्घाटन संपन्न झाला. गणेश नगर सोसायटी हा पूर्वीपासून इथे अस्तित्वात आलेला एक भाग आहे. कारण पूर्वी इथे रस्ते बनविले होते सोसायटीमार्फतच, परंतु त्याच्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे डांबर सुद्धा पडला नव्हता. वेळोवेळी कुलकर्णी सर, सोसायटीचे सर्व कमिटी मेंबर, महिला वर्ग यांच्या वेळोवेळी तक्रार असायच्या. येथे स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने नमिता मयूर पाटील यांच्या मार्फत प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु प्रशासनाकडे कोरोना काळ आणि निधीची तरतूद नसल्या कारणाने हे काम वेळेवर होऊ शकले नाही. त्यामुळे आमचे पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व युवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडं लेखी आश्वासन देण्यात आले की माझ्या या बल्ल्याणी प्रभागामध्ये विकास कामांचा मोठा तुटवडा आहे, याच्यासाठी मला निधी उपलब्ध करून द्यावा. तेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्फत प्रशासनाला सांगण्यात आले की बल्ल्याणी प्रभाग हा विशेषतः अविकसित प्रभाग आहे आणि हा ग्रामीण भाग आहे आणि त्यालाच लागून असलेला नव्याने समाविष्ट झालेला गणेश नगर सोसायटी, कारण हा पूर्वी भाग प्रभाग क्रमांक 9 मांडा याला जोडलेला होता, परंतु जेव्हा रचना झाली त्याच्यामध्ये हा गणेश नगर सोसायटीचा भाग प्रभाग क्रमांक 11ला समाविष्ट करण्यात आला होता. आणि या भागाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी प्रशासनाला आदेशित करण्यात आले. त्यानुसार आत्ताच हे 2 टप्प्यामध्ये ही कामे मंजूर करण्यात आली. त्यांचे टेंडर्स झाले.
त्यांच्या वर्क ऑर्डर सुद्धा झालेले आहेत. पहिला काम वैष्णवी माता मंदिर जिथे आपण उभे आहोत तिथून तर हायस्कूल स्कूल जिथे हजारो संख्येने विद्यार्थी शिकत असतात आणि आमचे मुख्यमंत्री साहेब असो खासदार साहेब असो यांचे बारकाईने विद्यार्थ्यांकडे लक्ष असतो आणि त्वरित हा निधी पास करण्यात आला. आणि तसेच दुसरा जो लोकांच्या तक्रारी होत्या त्यांच्यासाठी 1.25 करोडचा निधी जो हायस्कूल स्कूल ते गली नंबर 6 पूर्ण गणेशनगर सोसायटीमध्ये हा रस्ता मजबूती करणे व कुठे पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे तयार करणे यासाठी देण्यात आलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन आज झालेलं आहे. तसेच मी सांगू इच्छितो की नेहमीच शिंदे साहेब यांचे ह्या भागावर प्रेम आहेच, त्यासाठी या बल्ल्याणी भागामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास निधी दिलेला आहे. त्यांच्या मार्फत दिलेला आहे, आमदार साहेबांच्या मार्फत दिलेला आहे आणि प्रशासनांच्या मार्फत सुद्धा या बल्ल्याणी प्रभागामध्ये त्यांनी निधी दिलेला आहे. कुठेच भेदभाव न करता हा निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. या कामांबरोबरच बल्ल्याणीतील उर्दू शाळा जी नव्याने बांधण्यात आलेली आहे उंबरणी इथे रिझर्वेशन प्लॉटसाठी, तिथे सुद्धा 10 रूम बांधण्यासाठी मला वाटतं 2 करोडच्या आसपास निधी तिथे देण्यात आला. त्याची सुद्धा टेंडर झाले, वर्क ऑर्डर झालेले आहे आणि हे कामसुद्धा लवकरच चालू करण्यात येतील. तसेच अजून मोठमोठे रस्ते आहेत, हे सुद्धा MMRD अंतर्गत घेऊन या बल्ल्याणीचा विकास करता येईल असे आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेले आहे. धन्यवाद. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.